एकंदरीत गेले 60 वर्षापासून गोरक्षेचे हे आंदोलन चाललेलं आहे। गाय भारताची माता आहे, परंतु मातेसारखी तिच्यासोबत वर्तवणूक केली जात नाही। आणि गाय ही भारत की माता आहे, भारताचा प्राण आहे। वास्तविक पाहता गायीची रक्षा करण्यासाठी 60 वर्षापासून आंदोलनं झाले। या आंदोलनावर दिल्लीच्या प्रांगणामध्ये गोळीबारही झाला, पण तरीसुद्धा साधू संतांनी हे आपली गायीच्या प्रती असलेली करुणेचा भाव लावून ठेवला आणि सर्व समाजाला जागृत करत आज पुऱ्या देशभरामध्ये 5600 तहसील कार्यालयांवर एकच वेळेला पूर्ण भारतवासीय समाज, देशवासीय समाज एकत्रित येऊन प्रत्येक ब्लॉक अधिकारींकडे, तहसील अधिकारींकडे, मंडल अधिकारींकडे आपल्या आपल्या सोयीनुसार प्रत्येकांना त्यांनी गोरक्षेचं निवेदन दिलं आणि गव्हर्नमेंटला, सरकारला ही प्रार्थना केली की महाराष्ट्रामध्ये जसं गोहत्या बंदीचा कायदा आहे, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तर ती अंमलबजावणी करण्यात यावी। आपण ज्या मातेला माता म्हणतो, त्या मातेला अशी इकडे तिकडे फिरताना पाहून मन दुःखी होतं। शेवटी आम्ही कितीही चांगले असलो आणि आमची माता जर वाईट अवस्थेमध्ये असली तर कुठल्याही मुलासाठी ते योग्य नाही। म्हणून गाय भारत देशाची माता आहे, भारत देशाची नाही विश्वाची माता आहे। गावो विश्वस्ते मातरः संस्कृतमध्ये श्लोक आहे। म्हणून मी सर्वांना प्रार्थना करतो, सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर गोहत्या कायदा करावा आणि गाईला राष्ट्रमाताचा दर्जा प्राप्त करून द्यावा, तिचा सन्मान वाढवावा, ही मी सरकारला